विद्यार्थी मित्रो नमस्कार. इयत्ता 5वी विषय गणित विभाज्य आणि विभाजक याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, विभाजक त्यालाच आपण अवयव असं म्हणतो. मग ही विभाजक किंवा अवयव म्हणजेच काय? तर पहा, त्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये एक सुंदर असं एक उदाहरण दिलेलं, एक संवाद दिलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर समजा माझ्याकडे एक 12 पेढे आहेत आणि ते मला समान वाटायचे आहेत. समान म्हणजे असे वाटायचे आहेत की त्यातला एकही पेढा शिल्लक राहणार नाही. तर तो किती जणांना किती किती प्रकारे किंवा कोणकोणत्या प्रकारे तो वाटता येईल. आता वाटायचेच म्हणजेच काय करायचे असतात, भाग करायचे असतात. वाटणे म्हणजेच भागणे. मग आता आपण त्याचा कसा विचार करतो व्यावहारिक जगतामध्ये, तर 12 हा समान प्रकारे वाटायचा असेल ही संख्या, तर आपण काय करणार, 12 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते ते आपण पाहणार. मग यामध्ये 12 कोणत्या पाड्यात येतो, तर 2च्या पाड्यात येते, बेसक 12. त्यानंतर 3च्या पाड्यात येते, 3 चौक 12. त्यानंतर 4च्या पण पाड्यात येते, 4 त्रिक 12. नंतर 5च्या येत नाही, 6च्या येते, 6 दुने 12. पुढे 7, 8, 9, 10, 11 या संख्येच्या पाड्यामध्ये 12 येत नाही, किंवा 12 या संख्येच्या पाड्यामध्ये सुद्धा 12 येते. म्हणजेच 12 ही संख्या किंवा 12 एवढे जर पेढे असतील तर ते आपल्याला काय करता येतील, दोघा जणांना समान वाटता येतील, किंवा तिघांना, चौघांना, 6 जणांना किंवा 12 जणांना, किंवा एका जणाला सुद्धा एकट्यालाच फक्त 12 देता येतील, तिथे सुद्धा काही उरणार नाही. म्हणजेच हे जे आपण ज्या संख्यांनी 12ला पूर्ण भाग गेला त्या संख्या कोणत्या कोणत्या आपण पाहिल्या. आता मग 1, 2, 3, 4, 6 आणि 12 या संख्यांनाच आपण काय म्हणतो, त्या 12चे विभाजक किंवा अवयव असे म्हणतो. लक्षात आलं? पहा, पुढे आणखीन आपण पाहूया. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत बघा, विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. त्यासाठी आपण स्क्रीनवर तुम्हाला 2 भागाकाराची उदाहरण दिसतात. पहिल्या डाव्या बाजूचा आपण पहिल्यांदा पाहूया, 20/5. यामध्ये 20 हे भाज्य आहे, 5 भाजक आहे. 5 चौक 20, हे 4 न पूर्ण भाग गेला, 4 हा भागाकार आला आणि पूर्ण भाग गेल्यामुळे बाकी 0 आले. दुसरं एक बघा, उजव्या बाजूचे जे भागाकाराचं गणित आहे त्याच्यामध्ये काय आहे, 21/5. मग इथून काय केलं आपण, 5चा पाडा 4 पर्यंत म्हणला, 5 चौक 20 आणि काय झाले तिथे बाकी 1 उरलेली आहे. आता या गणितामध्ये काय झालेलं आहे, भाज्य 21 हे भाज्य आहे, 5 भाजक आहे, 4 न भागाकार गेला म्हणून भागाकार 4 आलाय आणि बाकी मात्र इथे काय झालेलं आहे, 1 उरलेले आहे. बघा, या 2 गणितामधून तुम्हाला लगेच लक्षात येईल, भाजकानं भाज्याला भागलं. बघा, भाजकानं भाज्याला भागलं म्हणजे 5 न 20 ला भागलं किंवा 5 ने 21 ला भागले, तर ज्यावेळी बाकी 0 उरते, ज्या गणितामध्ये बाकी 0 उरते, म्हणजे या ठिकाणी आता आपण डाव्या बाजूचं गणित पाहणार, 20/5, 5 चौक 20, बाकी किती उरले, 0 उरले. पण ज्यावेळी अशा प्रकारे बाकी 0 उरते त्यावेळी त्या गणितातील भाजकालाच आपण विभाजक असं म्हणतो आणि भाज्यालाच विभाज्य असं म्हणतो. मग भाजक या शब्दाच्या पाठीमागे 20 जोडलेला आहे आणि भाज्य या शब्दाच्या पाठीमागे 20 जोडलेला आहे. विभाज्य आणि विभाजक, बघा तेच आपण उजवीकडच्या गणितामध्ये विभाजक आणि विभाज्य त्यांना म्हणतो का, त्या भाजकाला आणि भाज्याला नाही म्हणू शकत. का म्हणू शकत नाही, कारण त्यामध्ये काय झालेले, बाकी 1 उरलेले आहे. मग आपण भाजकाला विभाजक किंवा भाज्यालाच विभाज्य केव्हा म्हणू शकतो, जर त्या भागाकाराच्या गणितामध्ये बाकी 0 उरली तर. ओके, पुढे पाहूया आपण. आता या विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच काय, तर एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो की नाही हे आपल्याला कशाने करणार, तर त्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. मगाशी आपण पहिल्यांदाच उदाहरण पेढ्यांच्या उदाहरणामध्ये पाहिलं की 12 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, मग 2 न भाग जातो की नाही, 3 न भाग जातो की नाही. आता हे पाढे आपल्याला तोंडपाठ आहेत 10 पर्यंतचे तरी किमान, म्हणून आपण काय करू शकतो, पटपट हे सांगू शकतो. त्या संख्या जर मोठ्या झाल्या किंवा 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या जर असतील तर त्यामध्ये त्या संख्यांना भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी कसोट्या असतात, क्लुप्त्या असतात. त्या क्लुप्त्यांनाच आपण काय म्हणतो, विभाज्यतेच्या कसोट्या. या ठिकाणी एक
उदाहरणादाखल आपल्याला 2 ची विभाज्यतेची कसोटी आहे, 5 ची एक दिलेली आहे, 10 ची एक दिलेली आहे. यासाठी एक आपला स्वतंत्र एक व्हिडिओ आहे विभाज्यतेच्या कसोट्या, तो सुद्धा तुम्हाला नंतर देतो मी. त्याच्या साहाय्याने इतर सुद्धा कसोट्या आपल्याला पाहता येतील. या ठिकाणी आपण उदाहरण दाखल पाहूया. म्हणजे एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं? म्हणजेच जर त्या संख्येच्या जी भाज्य संख्या आहे ज्याला आपण भागणार आहोत त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या काय असते? 2 ने विभाज्य असते. म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जातो. बघा, ज्या संख्येला आपण 2 ने भागणार आहोत की 2 ने भाग जातो की नाही पाहणार आहोत त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता एक अंक असला पाहिजे. म्हणजेच ती समसंख्या असली पाहिजे, कारण ही समसंख्येचीच व्याख्या आहे. बरोबर ना? पुढे पहा, 5 विभाज्यतेची कसोटी. आता ही कशी आहे पहा, तर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणता एक अंक असेल तर त्या संख्येला काय होतो? 5 ने निशेष भाग जातो. तसेच 10 ची कसोटी काय? जर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला काय होतो? 10 ने काय होतो? पूर्ण भाग जातो. म्हणजे ती 10 ने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. त्या विभाज्यतेच्या कसोट्यासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोतच. आता यावरच आधारित उदाहरण संग्रह 33 हा दिलेला आहे. मनोप्रयोग तो काय करा, तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या सहाय्यानं तुम्ही तो तुमच्या वहीमध्ये सोडवून त्याचे फोटो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत. बघा पुढे आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता हे जे आपण मागापासून जे विभाजक पाहिले तेच आपण विभाजक या ठिकाणी पाहूया. पहा, 2 चे विभाज्य संख्या, एका बाजूला संख्या दिलेली आहे, एका बाजूला विभाजक आहे. पहिला टेबल पहा, 2 चे विभाजक आहेत 1, 2, 3 चे आहेत 1, 3. म्हणजे 2 चे विभाजक म्हणजेच काय? 2 ला भाग जाणारे. 4 चे विभाजक कोणते? 1, 2, 4. 5 चे आहेत 1, 5. 6 चे काय पहा? 1 हा तो संख्या असतेच, एक ही मूळ संख्या असतेच तिथे त्यासोबतच. त्यानंतर 6 ला 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 6 ने जातो. 7 ला 1 ने आणि 7 ने, म्हणून 1 आणि 7 हे तिचे विभाजक आहेत. अशा पद्धतीने सगळे विभाजक तुम्हाला दिलेले आहेत. पहा, 8 चे 1, 2, 4, 8. म्हणजे 8 ला काय होतो? 8 ही संख्या 1 च्या पाड्यात येते, 2 च्या पाड्यात येते, 4 च्या पाड्यात येते आणि 8 च्या पाड्यात येते. 9 चे विभाजक बघा 1, 3, 9. म्हणजे ती 1 च्या पाड्यात येते, 3 च्या आणि 9 च्या. 10 चे तसेच आहेत 1, 2, 5, 10. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तुझ्या संख्यांची विभाजक आपल्याला काढता येते. आता यांच्यावर आधारित आपण ती संख्या, म्हणजे या ज्या संख्या दिलेल्या आहेत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15 किंवा पुढच्या पर्यंत सगळ्या संख्या, या संख्या संयुक्त आहेत की मूळ संख्या आहेत हे सुद्धा आपल्याला काय करता येतं? पाहता येतं. एखाद्या संख्येला मूळ संख्या आपण केव्हा म्हणतो? ज्या संख्येचे एक व ती संख्या असे 2च विभाजक असतात, ती काय असते? मूळ संख्या असते. बघा मागच्या वर्षी आपण पाहिलं 2 या संख्येला काय आहे? 1 आणि 2 हे 2च विभाजक आहेत, म्हणजे 2 ही मूळ संख्या आली. 3 ला सुद्धा तसेच आहेत, 1 आणि 3 हे 2च विभाजक आहेत, म्हणून 30 ला मूळ संख्या आली. 5 ला सुद्धा 1 आणि 5 ह्या 2च विभाजक आहेत, म्हणून ती सुद्धा मूळ आहे. तसेच 7, 11, 13, 17 ह्या सर्व संख्या काय आहेत किंवा यासारख्या पुढे त्यानंतर 19, 23, 29 अशा मूळ संख्याची यादी आपल्याला काढता येईल. दुसरं आलं मूळ संख्या, दुसरी असते ती संयुक्त संख्या. पहा, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजे जी संख्या स्वतःच्या पाड्यात सोडून दुसऱ्या संख्येच्या पाड्यात येते त्या संख्येला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या. बघा मगाशी आपण पाहिलं 2 ही संख्या तिच्या स्वतःच्या सोडून दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नाही, म्हणून ती मूळ आली. 3 सुद्धा स्वतःच्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, म्हणून ती मूळ आली. 5 ही संख्या सुद्धा स्वतःच्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे ती मूळ आली. तशा पद्धतीने आता इकडे पहा 4
चार ही संख्या चारच्या पाड्यात आहेत, त्यासोबत ती दोनच्या सुद्धा पाड्यात आहे, म्हणजे ती काय आली, चार ही काय आली, एकापेक्षा तिचे विभाजक जादा झाले. हे चारचे विभाजक कोणते येतील, 1, 2, 4, म्हणून चार ही काय आली, संयुक्त संख्या आली. त्यानंतर 6 मध्ये सुद्धा काय होणार आहेत, 6 ही 6च्या पाड्यात येतेच, त्यासोबत ती 2च्या पाड्यात येते, 3च्या पाड्यात येते, म्हणजे 6चे अवयव काय होणार, 1, 2, 3, 6, म्हणजे ती एकापेक्षा जास्त संख्येच्या पाड्यामध्ये येते, म्हणून त्याला आपण त्या संख्यांना काय म्हणतो, आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. आता एक प्रश्न मात्र राहिला, एक ही संख्या जी आहे, सुरुवातीचा अंक 1, या संख्येला मात्र ती स्वतःच्या तिला एकच अवयव विभाजक आहे. बघा 2 ला काय आहे, 1 आणि 2 असे 2 विभाजक असतात. मात्र एक ह्या संख्येला एक हा एकच विभाजक आहे, म्हणून या 1 ला आपण संयुक्त ही संख्या मानत नाही आणि मूळ संख्या सुद्धा मानत नाही. म्हणजे एक ही संख्या संयुक्त ही नाही व मूळ ही नाही. यावर आधारित उदाहरण संग्रह 34 हा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या आणि मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता यामध्ये पहा, सहमूळ संख्या म्हणलेल्या आहे. आता सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या, तर पहा पुन्हा एकदा आपण एक 2 उदाहरण घेऊया. त्या ठिकाणी 12 आणि 18 या संख्यांची विभाजक आपण पाहतोय. पहिल्यांदा 12चे विभाजक कोणते येतील, 1 आणि 12 हे 2 फिक्स आलेत. त्यानंतर 12 ही संख्या 2च्या पाड्यात आहे, 3च्या आहे, 4च्या आहे, 6च्या आहे आणि स्वतः ती 12च्या सुद्धा पाड्यात आहे. ते तिचे विभाजक झाले. पुन्हा 18चे विभाजक तसेच होणार, 1, 2, 3, 6, 9, 18 या सर्व संख्यांच्या ते पाड्यामध्ये 18 आहे. आता यानंतर पहा, या दोघांच्या म्हणजे 12 आणि 18चे जर विभाजक जर आपण पाहिले तर दोन्हीकडे पण आहेत. असे विभाजक कोणते कोणते आहेत, तर 12 मध्ये सुद्धा 1 आहे, 18 मध्ये सुद्धा 1 आहे, म्हणून सामाजिक विभाजक आपण 1 घेतला. 12 मध्ये सुद्धा 2 आहेत, 18 मध्ये सुद्धा 2 आहेत, म्हणून सामायिक विभाजक 2 घेतला. 12 मध्ये 3 आहेत, 18 मध्ये 3 आहेत, म्हणून सामायिक विभाजक 3 घेतला. 12 मध्ये 4 आहेत पण 18 मध्ये नाहीत, सोडून दिला. 12 मध्ये 6 आहेत, 18 मध्ये 6 आहेत, म्हणून 6 हा सामायिक घेतला. परत इकडे 12 आहे, इकडे 9, 18 वर नाहीत किंवा 12 खाली नाही, हे सामायिक विभाजक कोणते झाले, 1, 2, 3, 6 सामायिक विभाजक आपल्याला इथे 4 मिळालेले आहे. दुसरं उदाहरण पहा, 10 आणि 21 चे घेतले. इथे 10 चे विभाजक काय होणार, 1, 2, 5, 10. 21 चे काय होणार, 1, 3 7 21, 3, 7 आणि 21. आता या दोघांचे सामायिक विभाजक कोणते आहेत बघा, 10 मध्ये 1 आहे, 21 मध्ये 1 आहे म्हणून 1 घेतला. 10 मध्ये 2 आहे परत 21 मध्ये 3 नाही. 10 मध्ये 5 आहे पण खाली नाही, वरती 10 आहे खाली नाही, किंवा इथे 3, 7, 21 आहे परंतु इथे 10 मध्ये विभाजक नाही. म्हणजे या 10 आणि 21 मध्ये सामायिक विभाजक हा एकच आला. बघा या उदाहरणामध्ये 12 आणि 18 मध्ये सामायिक विभाजक 4 मिळालेत आणि 10 आणि 21 मध्ये सामायिक विभाजक एकच मिळाला. म्हणजेच जर फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो, समूळ संख्या म्हणतो. म्हणजे 10 आणि 21 या समूळ आहेत. 12 आणि 18 याच्यामध्ये काय झालं होत्या, 4 सामायिक विभाजक मिळाले होते, त्यांना समूळ संख्या म्हणायचं नाही. समूळ संख्या कोणाला म्हणणार, की ज्या 2 संख्यामधील सामायिक विभाजक हा एकच असतो, फक्त एक हा एकच विभाजक असतो, त्यांना आपण काय म्हणतो, समूळ संख्या असं म्हणतात. यावर आधारित सुद्धा उदाहरण संग्रह 35 आहे, तो तुम्ही सोडवा. त्यानंतर पहा, थोडीशी जादा माहितीसाठी या ठिकाणी दिलेलं आहे बघा. ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांनाच आपण काय म्हणतो, जुळ्या मूळ संख्या म्हणतात. म्हणजे 3, 5, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्याच आहे, परंतु 3 आणि 5 यांच्यामधला फरक किती आहे, 3 आणि 2, 5, 2चा फरक आहे. 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, 5 आणि 7 2चा फरक आहे, म्हणून 5 व 7 ला सुद्धा आपण काय म्हणतो, जुळ्या मूळ संख्या म्हणतो. तसेच 29 मूळ संख्या आहे, 31 ही मूळ संख्या आहे आणि दोघांच्या मधला फरक 2चा आहे, म्हणून यांना सुद्धा
जुळ्या मूळ संख्या म्हणतो. तसे 71 आणि 73 या सुद्धा काय आहेत, दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोघांच्यातला फरक 2च आहे, म्हणून यांना सुद्धा आपण काय म्हणतो, जुळ्या मूळ संख्या म्हणतो. किंवा पुढे एक मोठं उदाहरण दिलेलं बघा, 7 अंकी आहे, 53,47,421 किंवा 53,47,423 ह्या दोन्हींच्या मधला फरक सुद्धा किती आहे, 2च आहे, म्हणून यांना सुद्धा आपण काय म्हणतो, जुळ्या मूळ संख्या असं म्हणतो. आणखीन एक लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये अशा जुळ्या मूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. आणि युक्लिड हा गणिती इसवी सनापूर्वी सुमारे 300 वर्ष या काळात ग्रीसमध्ये होऊन गेला. त्याने असे सिद्ध केलेले आहे की जर आपण ह्या मूळ संख्या अशा आपण लिहित बसलो, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अशा पद्धतीने अशा क्रमाने जर मूळ संख्या लिहित गेल्यास तर त्यांची यादी कधीच संपणार नाही, म्हणजेच मूळ संख्या ह्या अनंत आहेत. ठीक आहे, काही शंका असेल तर तुम्ही वैयक्तिक फोन करा आणि विचारा. याविषयी स्वाध्याय आपण सोडवायचे आहेत. धन्यवाद.